आज आपण जिभेची चव वाढवणाऱ्या, ताटाची शोभा वाढवणाऱ्या, चटपटीत आंबट, गोड आणि तिखट अशा कैरीच्या 2 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत. विशेष म्हणजे अगदी फटाफट तयार होतात, 5 मिनिटाच्या आतच तयार होतात आणि कमी साहित्यात पटकन तयार होते आणि चवीला इतकी मस्त अप्रतिम लागतात की काही विचारूच नका. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी कैरी साल काढून कट करून घेतलेली आहे, ती घालायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, एक हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. जास्त घालायच्या नाहीत, नाहीतर मग उग्र वास येण्याची शक्यता असते. त्यानंतर ओलं खोबरं थोडं घालायचं आहे, साखर एक अर्धा चमचा घालायचा आहे, चवीनुसार मीठ. आता हे सगळं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास थोडं पाणीसुद्धा घालू शकता. तर इथे मी वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात. तर येथे मी एक छोटी कैरी चांगली साल काढून किसून घेतलेली आहे. यामध्ये एक 2 चमचे साखर घालायचे. वाटल्यास तुम्ही यामध्ये गूळसुद्धा साखरेच्या ऐवजी घालू शकता. चवीनुसार मीठ, एक पाव चमचा हळद घालायची आणि लाल तिखट एक अर्धा चमचा इथे घालते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपण बाजूला काढून घेऊयात. तर आता दुसरा प्रकार पण आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण याला फोडणी घालणार आहोत दोन्ही चटण्यांसाठी. तर येथे मी साधारणतः एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये एक पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहे. हिंग एक पाव चमचा घालायचा आहे. आता मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि ही फोडणी थोडीशी आपण थंड करून घेणार आहोत. हलकी थंड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख चटण्यांना कलर आलेला आहे. आणि आता जे आपण फोडणी केलेली होती ती यावर घालायची आहे. एखाद्या वेळेस जर भाजी आवडती नसेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. सध्या कैरीचा सीझन सुरू झालेला आहे आणि अशा वेळेस या चटपटीत अशा आंबट, गोड, तिखट कैरीच्या चटण्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि विशेष म्हणजे अगदी फटाफट 2 मिनिटात तयार होतात आणि कमी साहित्यात तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे, किती टेक्स्चर सुरेख आलेला आहे आणि खायलासुद्धा विचारूच नका, एकदम मस्त लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि चटपटीत रेसिपी.